आपण बघतोय 2019चा प्रिलिम्सचा पेपर पॉलिटीसाठीचा आणि मधले जे 15 क्वेश्चन्स आले होते त्यातले 10 आपण ऑलरेडी बघितले आहेत. तर ह्या लेक्चरमधले नेक्स्ट 5 क्वेश्चन्स आणि लास्ट 5 क्वेश्चन्स जे 2019च्या प्रिलिम्समध्ये आले होते ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आणि फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर फर्स्ट आहे, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असं त्यांनी विचारले. काय विचारले त्यांनी? चुकीची विधानं ओळखायला विचारली आहेत आणि भारतीय निर्वाचन आयोग बद्दल म्हणजेच आपल्या निवडणूक आयोगाबद्दल त्यांनी विचारलेली आहेत. तर पहिला सेंटेन्स काय म्हणताय? केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. सेकंड सेंटेन्स, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान असतो. थर्ड, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. फोर्थ, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये जर मतभेद निर्माण झालेत तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. फर्स्ट सेंटेन्स कन्सिडर करूया. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. तर हे सेंटेन्स बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या निवडणूक आयोगाच्या संदर्भातलं एक आर्टिकल आहे 324. तर ते 324 आर्टिकल हे पण माहिती आपल्याला की हे 324 आर्टिकल 26 नोव्हेंबर 1949लाच म्हणजे जी डेट आपल्या प्रिअम्बलमध्ये आहे त्याच तारखेला हे आर्टिकल आपण अंमलात आणलं होतं. म्हणजे जे 15 आर्टिकल्स होते जे 26 जानेवारीच्या आधीच 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आले होते, त्यामध्ये आर्टिकल 324 हे एक होतं. आणि त्या आर्टिकल 324 मध्ये असं म्हटलंय की मुख्य निर्वाचन आयुक्तांना त्यांच्या कार्यकालाची हमी असेल आणि शिवाय त्यांना फक्त त्यांच्या पदावरून दूर करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे अकार्यक्षमता किंवा गैरवर्तवणूक हे दोन्ही माहीत असायला हवेत. अकार्यक्षमता किंवा गैरवर्तवणूक ह्याच दोन कारणावरून त्यांना पदावरून दूर करता येतं. आणि त्यात असंही म्हटलंय की राष्ट्रपती जरी मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतील तरीही मुख्य निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या मर्जीवरच त्या पदावर असतात असं काही नाहीये, फक्त ते नियुक्ती त्यांची त्या पदावर करत असतात. आणि इतर निर्वाचन आयुक्तांबद्दल बघितलं तर इतर निर्वाचन आयुक्त जे असतात किंवा विभागीय आयुक्त असतात यांना जर त्यांच्या पदावरून दूर करायचं असेल तर हे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात यांनी अशी जर शिफारस केली की ह्यांना पदावरून दूर करावं तर तशी शिफारस अंमलात आणली जाते आणि त्यामुळं इतर निर्वाचन आयुक्तांना त्यांच्या कार्यकालाची हमी नाहीये, पण मुख्य निर्वाचन आयुक्तांना आर्टिकल 324 अंतर्गत कार्यकाळाची सुरक्षितता आहे. अनलेस अँड अंटिल त्यांच्यावर काय अकार्यक्षमता किंवा गैरवर्तवणूक या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांना पदावरून काढलं जात नाही तोपर्यंत. सेकंड आहे, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान असतो. तर आपल्या जे काही रेफरन्स बुक आहे त्यामध्ये म्हटले की दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान असतो. तरी हे जास्त क्लिअर आपल्याला इंग्लिशमध्ये ते सेंटेन्स बघितल्यावर होतं की जो चीफ इलेक्शन कमिशनर असतो तो पोझिशन अँड स्टेटस तर ठीक आहे, पण पोझिशन नाही होल्ड करत. जजेस ऑफ द सुप्रीम कोर्टची पोझिशन नाही करत म्हणजे स्थान नाही. तर दर्जा हे बरोबर आहे पण स्थान नाही, म्हणून हे सेंटेन्स आपलं चुकीचं आहे. थर्ड आहे, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रथम असतात. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की आता सध्या निर्वाचन आयोग हा त्रिसदस्यीय आयोग आहे आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जातात. तर असं कुठेही म्हटलेलं नाहीये की जे इतर निर्वाचन आयुक्त असतील त्यांनी घेतलेले निर्णय जर समान मतं पडत असतील तर निर्णायक मत देण्याचा अधिकार मुख्य निर्वाचन आयुक्तांना असतो असं कुठेही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे मुख्य निर्वाचन आयुक्त हे त्यांच्याशी समान अधिकार शेअर करतात. इतर निवडणूक आयुक्तांसारखेच अधिकार ते शेअर त्यांच्याबरोबर करत असतात. म्हणजेच काय आहेत, ते समान आहेत, समानातील ते फक्त प्रमुख आहेत. तर थर्ड हे सेंटेन्स आपलं बरोबर आहे. चौथं सेंटेन्स आहे, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. आत्ताच आपण बघितलंय आणि हे सेंटेन्स बरोबर असल्यामुळेच हे समानातील प्रमुख ठरतात. कारण मुख्य निर्वाचन आयुक्तांचा निर्णय अंतिम नसतो, तर जरी मतभेद झाले तरी बहुमतानेच घेतलं जातं. म्हणजेच ते काय आहेत, समानातील प्रमुख आहेत. तर म्हणजे आपल्याला काय बघायला मिळतं इथं, फर्स्ट सेंटेन्स, थर्ड आणि फोर्थ हे बरोबर आहेत आणि आपल्याला विचारले चुकीचं, म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे, 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी ना निवडणूक आयोगाबद्दलची आपण जरा माहिती घेऊया. निवडणूक आयोग आपल्याला माहिती आहे 1950ला स्थापन झालेला आहे. 1950ला जेव्हा निवडणूक आयोग आला होता तेव्हापासून ही निवडणूक आयोग ही एक सदस्यीय संस्था होती किंवा आयोग होता. नंतर 1989ला
हा त्रिसदस्यीय आयोग झाला. 1989 ला त्रिसदस्यीय आयोग का झाला? तर आपल्याला माहिती आहे याचं बॅकग्राऊंड की 61वी जी घटना दुरुस्ती होती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जो होता 61वा, जो 1989 ला आलेला होता. तर त्याद्वारे आपण काय केलं होतं, मतदानाचं वय आपण 21 वरून 18 इतकं रिड्यूस केलं होतं. मग जर 18 वर्ष वयाच्या पुढची सर्व व्यक्ती जर मतदान करू शकतात, तर त्याचा अर्थ काय होतो, निवडणूक आयोगावरचा ताण वाढला होता आणि त्यामुळेच एक सदस्यीय आयोगावरून आपण त्याला त्रिसदस्यीय आयोग केलं होतं. मग आता काय बघतोय आपण, 1950 ला ती एक सदस्यीय आयोग होता, 1989 ला तो त्रिसदस्यीय आयोग झाला. लगेचच एकाच वर्षानंतर 1990 ला त्याला पुन्हा एक सदस्यीय आयोग केलं होतं आणि परत 3 वर्षानंतर 1993 ला तो त्रिसदस्यीय आयोग झाला आणि तेव्हापासून 1993 पासून आतापर्यंत निवडणूक आयोग हा त्रिसदस्यीय आयोगच आहे. शिवाय आपल्याला जे माहितीये, मी पहिलंच त्यामधलं ऑप्शन डिस्कस करताना म्हटलं होतं की इतर निवडणूक आयुक्त जे असतात यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर मुख्य निवडणूक आयुक्तांनी जर तशी शिफारस करावी लागते. शिवाय आपल्याला हेही माहीत असायला हवं की इतर निवडणूक आयुक्त जे असतात त्यांचा कार्यकाल घटनेत दिलेला नाही. शिवाय त्यांचे कोणते पात्रता निकष असावेत हेही घटनेत दिलेलं नाही. आणि इतर निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त जर त्यांच्या पदावरून निवृत्त झाले तर ते इतर दुसऱ्या कोणत्याही पदावर त्यांची नियुक्ती करता येते आणि त्यासाठी बंदी मात्र राज्यघटनेने घातलेली नाही. कारण आपण बरेच पदं बघतो, जसं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आपल्याला माहिती आहे की ते निवृत्त झाल्यानंतर त्याच्या खालच्या कोर्टमध्ये वकिली किंवा इतर पदांवर नियुक्त होऊ शकत नाहीत त्याच्या खालच्या. तर तसं मात्र इतर निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत घटनेमध्ये सांगितलेलं नाही, तशी बंदी घटनेत घातली गेलेली नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आहे हा, खालील तरतुदी विचारात घ्या म्हटले आणि खाली म्हटलंय की ह्या तरतुदींपैकी आपल्याला काय बरोबर नाही अशी तरतूद निवडायची आहे. बरोबर नाही म्हणजे कुठली, चुकीची तरतूद निवडायची आहे. तर फर्स्ट सेंटेन्स बघूया. भारतीय घटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. सेकंड, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. थर्ड, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. फर्स्ट सेंटेन्स परत बघूया. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. तर हे सेंटेन्स चूक आहे. का चूक आहे? आपल्या राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल 21 आहे तर त्या आर्टिकल 21चं जे वाक्य आहे ते असं म्हणतंय की कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार नसून कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीनुसार हिरावून घेतले जाणार नाही. फक्त कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेशिवाय किंवा कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीशिवाय ते हिरावून घेतले जाणार नाही. मग काय फरक आहे हे कायद्याची योग्य प्रक्रिया आणि कायद्याने घालून दिलेली पद्धती? तर कायद्याची योग्य प्रक्रिया ही कन्सेप्ट अमेरिकेची आहे आणि कायद्याने घालून दिलेली पद्धती जी आपण वापरतो, म्हणजे समजा एखादा कायदा असेल की ज्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचं जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधने येत असतील, पण तो कायदा आहे आणि म्हणून जरी त्यांनी बंधने येत असतील तरी सुद्धा अनुच्छेद 21 नुसार त्याच्यासाठी आपल्याला न्यायालयात जाता येणार नाही. मात्र जर कायदा व्यतिरिक्त इतर कोणत्या कृतींमुळे जर एखाद्या व्यक्तीचं जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असेल तर आर्टिकल 21 अंतर्गत त्याला टॅकल करता येतं. मात्र ही राज्यघटनेमध्ये असलेलं सेंटेन्स होतं. त्यानंतर मात्र ही जी काही संकुचित व्याख्या आर्टिकल 21 ची केली जात होती ती आपल्याला माहिती आहे की मेनका गांधीची केस होती, सर्वात महत्वाची केस यासाठी. तर मेनका गांधीची काही केस होती कधीची, 1978 ची, मोरारजी देसाई यांच्या काळातली 1978 ची जी काही केस होती. तर त्यामध्ये म्हटलं होतं न्यायालयाने की फक्त कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीनुसारच नाही तर कायद्याची योग्य प्रक्रिया सुद्धा बघितली जाईल आणि कायद्यानुसार जरी व्यक्तीचे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येत असतील किंवा त्याला कमी केलं जात असेल तर त्याबद्दल न्यायालय त्याला अवैध ठरवू शकतं. म्हणजेच न्यायालयाच्या बाबतीत जर बघितलं तर आता आर्टिकल 21 साठी कायद्याची योग्य प्रक्रिया ही लागू होते आणि कायद्याने घालून दिलेली पद्धतही लागू होते. मात्र आपल्या राज्यघटनेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया असा उल्लेख तिथे नाहीये. तर आपल्या राज्यघटनेमध्ये काय म्हटले, कायद्याची योग्य प्रक्रिया नसून कायद्याने घालून दिलेली पद्धती आहे. म्हणून आपला पहिलं सेंटेन्स रॉंग होते. सेकंड सेंटेन्स काय दिलंय त्यांनी, भारतीय राज्यघटना अनुच्छेद
20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर आर्टिकल 20 काय आहे बघा, तर आर्टिकल 20 मध्ये 3 भाग आहेत जे आपल्याला माहिती आहे. जर इथं विचारलंय बघा आर्टिकल 20(2), तर त्याचं काय आहे, 20(1) आहे, ज्याला आपण म्हणतो नो एक्स फॅक्टो लॉ. काय म्हणतो याला आपण? नो एक्स फॅक्टो लॉ. एक्स फॅक्टो म्हटलं जातं याला. तर नो एक्स फॅक्टो लॉ म्हणजे काय, हे फौजदारी संरक्षण आहे. म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीने एखादी कृती आजच्या तारखेला केली आहे आणि आपल्या कायद्यानुसार ती कृती ही गुन्हा समजली जात नाही. आजच्या तारखेला त्या व्यक्तीने केलेली कृती ही गुन्हा समजली जात नाही, परंतु काही दिवसांनंतर ती कृती गुन्हा आहे अशा आशयाचा जर एखादा कायदा जरी काढला तरी आज केलेल्या कृतीसाठी त्या व्यक्तीला आपण गुन्हेगार ग्राह्य धरू शकत नाही. याला आपण एक्स फॅक्टो लॉ असं म्हणतो आणि हे फक्त फौजदारी संरक्षण देतं. दिवाणी आणि कर कायद्यांच्या बाबतीत असं संरक्षण दिलं जात नाही. म्हणजे समजा जरी आज एखाद्याने कर भरला नसेल किंवा कर काही टक्क्यांनी भरला असेल आणि काही दिवसांनंतर पूर्वलक्षी प्रभावाने एखादा कर कायदा आला तर त्या बाबतीत मात्र नो एक्स फॅक्टो लॉ लागू होत नाही. म्हणजेच ही जे काही 21(1) आहे हे फक्त फौजदारी कायद्यांबद्दलचं संरक्षण देतं. दिवाणी कायदे आणि कर कायदे हे पूर्वलक्षी प्रभावाने तयार करता येतात किंवा लागू करता येतात. हे झालं 20(1). मग आपल्याला जे क्वेश्चन मध्ये विचारलं आहे ते काय आहे, 20(2). तर त्याला काय म्हणतो आपण, नो डबल जिओपार्डी, म्हणजे दुहेरी शिक्षा आपण इथं करू शकत नाही. तर हे जे आहे दुहेरी शिक्षा जे आपण करू शकत नाही, ही फक्त दुहेरी शिक्षा कोण करू शकत नाही हे सर्वात महत्वाचे आहे. ही दुहेरी शिक्षा फक्त न्यायालय किंवा न्यायाधिकरणे हेच करू शकत नाही. दोन्हीही न्यायालय किंवा न्यायाधिकरणे ही दुहेरी शिक्षा त्या व्यक्तीला करू शकत नाहीत. मात्र असं जर व्यक्तीला शिक्षा प्रशासनिक प्राधिकरणासमोर होत असेल तर मात्र एखाद्या व्यक्तीला दुहेरी शिक्षा देता येऊ शकते. म्हणजेच काय, प्रशासनिक प्राधिकरणांबाबत हे आर्टिकल 20(2) संरक्षण देत नाही. प्रशासकीय प्राधिकरण हे न्यायालय नाही आहेत, त्यामुळे प्रशासकीय प्राधिकरणांबद्दल हे संरक्षण देत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रशासकीय प्राधिकरण दुहेरी शिक्षा देऊ शकतं, न्यायालय आणि न्यायाधिकरणे मात्र दुहेरी शिक्षा देऊ शकत नाही. तर इथं काय विचारले आपल्याला, 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर हे काय आहे, बरोबर आहे. शिक्षा दिली जात नाही डबल, तर हे माहिती आपल्याला. आणि हे जे मी काही आत्ता म्हटलं ते सर्वात महत्वाचे आहे की 20(2) अंतर्गत फक्त न्यायालय आणि न्यायाधिकरणे यांच्याच बाबतीत आपल्याला संरक्षण भेटतं. प्रशासनिक जे प्राधिकरण असतात त्यांच्यापासून संरक्षण भेटत नाही. ही जी काही सांगितले ते मकबूल हुसेन वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे ह्या केसमध्ये आपल्यासमोर आलं होतं हे, की 20(2) अंतर्गत फक्त न्यायालय आणि न्यायाधिकरणांचं संरक्षण आहे. कुठली केस होती? मकबूल हुसेन वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. माहिती आपल्याला हे कोणत्याही व्यक्तीसच आहे, कारण आर्टिकल 14 हे नागरिकांसाठी शिवाय परदेशी नागरिकांसाठीही आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपण कायद्यासमोरचं समान संरक्षण किंवा कायद्यासमोर समानता नाकारत नाही. तर हेही आपल्याला माहितच आहे. म्हणजे काय आपल्याला कळालं इथं, ब आणि क हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, कारण आपल्याकडे कायद्याची योग्य प्रक्रिया राज्यघटनेत असा शब्द नाहीये, म्हणून म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 33 म्हणजे आजचा थर्ड क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशांचा समावेश अथवा त्यांची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3, इथे अनुच्छेद 2 आहे, इथे 3 आहे, वाचताना नीट वाचायचे की अनुच्छेद 3 सॉरी हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशांसह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी आणि त्यातील बदलांसंबंधीच्या तरतुदी प्रदान करते. आणि थर्ड आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. तर आपल्याला माहिती हे दोन्ही करेक्ट आहेत. अनुच्छेद 2 मध्ये हेच म्हटले की भारतीय संघराज्याचा भाग नसलेले, जे काही आता सध्या भारतीय संघराज्याचा भाग नाहीयेत असे कुठलेही भूप्रदेश यांचा जर समावेश भारतीय राज्यामध्ये करायचा असेल किंवा नवीन राज्याची स्थापना भारतामध्ये करायची असेल तर ते आर्टिकल 2 अंतर्गत करतो आपण. म्हणजेच कुठलं, सिक्कीम सारखं राज्य जे आपण भारतीय संघराज्याचा भाग नव्हता पण नंतर त्याला आपण ॲक्वायर केलं होतं.
नंतर काय सेकंड, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 3 काय करतो? अनुच्छेद 3 ज्या अस्तित्वात आहेत ऑलरेडी भारतीय संघराज्यात किंवा भारतीय क्षेत्राचा भाग आहेत अशा केंद्रशासित प्रदेशांसह सर्व घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यांच्या काय म्हणतो आपण बदलासंबंधी काही तरतुदी असतील तर ते करता येतात. म्हणजे आंध्र प्रदेशमधून आपण जेव्हा तेलंगणा बाहेर काढलं होतं तेव्हा आपण आर्टिकल 3 नुसार गेलो होतो आणि सिक्कीम जेव्हा आपण आपल्या भारतामध्ये मर्ज केला होता 35 आणि 36वी घटना दुरुस्ती तेव्हा आपण आर्टिकल 2 नुसार गेलो होतो. तर थर्ड काय आहे? भारतातील राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खालील विधेयके हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकतात असं काही नाहीये. ते लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही मांडले जाऊ शकतात. फक्त एकच अट आहे की असं जर विधेयक असेल म्हणजे एखाद्या राज्यांची सीमा बदलणं असेल किंवा 2-3 राज्यांना मिळून एक राज्य करणं, केंद्रशासित प्रदेश दुसऱ्या राज्यामध्ये मर्ज करणं किंवा एका राज्यापासून 2 वेगवेगळी राज्य बनवणं असं काहीही असेल तरी याला राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेऊनच असं विधेयक मांडावं लागतं. मात्र ते लोकसभेत नाही तर संसदेत म्हणजे लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही मांडलं जाऊ शकतं. म्हणजे आपलं काय आहे? थर्ड रॉंग आहे. आणि आपल्याला काय विचारलंय की खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं विचारलंय. मग कोणती विधाने योग्य आहेत? आपली अ आणि ब ही विधाने योग्य आहेत आणि अ आणि ब पर्याय ऑप्शन 2 मध्ये आहे. सो आपल्याला याचा आन्सर मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? याच्यावर लक्ष द्यायचं नेहमी. बरोबर नाहीत विचारले फक्त बरोबर बघून नेक्स्ट जायचं नाही. बरोबर नाहीत विचारले म्हणजे आपल्याला चुकीची सेंटेन्स विचारलेला आहे. फर्स्ट काय म्हटलंय त्यांनी? कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम म्हणजेच आपण ज्याला न्यायिक सेवा प्राधिकरण कायदा म्हणतो, जे लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 नुसार न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. सेकंड, लोक न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. थर्ड, लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. आणि फोर्थ, लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. मग फर्स्ट काय म्हटलंय त्यांनी? कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम म्हणजेच काय? न्यायिक सेवा प्राधिकरण कायदा, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट 1927 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला आहे. माहिती आपल्याला हे माहिती की लोक अदालत हे गांधीजींच्या तत्वावर आधारित आहे. हे महत्वाचे. कोणाच्या तत्वावर आधारित आहे? गांधीजींच्या तत्वावर आधारित आहे लोक अदालत. लोक अदालतचं पहिलं शिबिर कुठं झालं होतं? 1982 मध्ये पहिलं शिबिर झालं होतं आणि ते कुठे झालं होतं? गुजरातमध्ये पहिलं शिबिर झालं होतं. आणि 1982 पासून नंतर 1987 ला त्याला कायदेशीर किंवा वैधानिक दर्जा देण्यात आला. कशानुसार वैधानिक दर्जा देण्यात आला? न्यायिक सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला. म्हणजे फर्स्ट सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड म्हटलंय न्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. तर हे चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की लोक न्यायालयामध्ये सामान्यतः सर्वसाधारणपणे असं काही फिक्स नाहीये पण सर्वसाधारणपणे अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष जे असतात ते निवृत्त किंवा विद्यमान न्यायिक अधिकारी असू शकतात. अध्यक्षांच्या बाबतीत विद्यमान किंवा निवृत्त न्यायिक अधिकारी असतात. मात्र जे सदस्य असतात सर्वसाधारणपणे म्हणते मी, जे सदस्य असतात ते वकील किंवा सामाजिक कार्यकर्तेही असू शकतात. म्हणजेच काय? लोक न्यायालयात केवळ सेवेतील किंवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तीच असतात का? नाही. तर आपण बघितले की सदस्य म्हणून न्यायिक व्यक्ती नसतात. वकील आणि सामाजिक कार्यकर्तेही असू शकतात. म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. थर्ड आहे, लोक न्यायालयाने दिलेला निर्णय प्रत्येक निर्णय अंतिम हा अंतिम असतो आणि दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. तर माहिती आपल्याला हेही करेक्ट आहे. कारण काय? लोक न्यायालयामध्ये कुठला खटला येऊ शकतो? तर लोक न्यायालयामध्ये एखाद्या न्यायालयात ऑलरेडी जो खटला दाखल केलेला आहे आणि त्या न्यायाधीशांना वाटते की हा तडजोडीने सॉल्व्ह होऊ शकतो किंवा त्या पक्षकारांनी मान्य केलं लोक न्यायालयात जाण्याचं, तर मात्र असा खटला त्या लोक अदालतमध्ये पाठवण्यात येतो आणि तिथं तडजोड करून हा खटला सॉल्व्ह करण्यात येतो. एकदा का हा खटला तिथं तडजोड करून मान्य करण्यात आला तर तो निर्णय जो काही दिला जातो तो अंतिम असतो आणि त्याच्याबद्दल आपण कुठल्याही दुसऱ्या न्यायालयामध्ये परत अपील करू शकत नाही आणि हा दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. तर हे आपल्याला माहित आहे. मात्र जर असा एखादा खटला लोक अदालतमध्ये आला असेल आणि त्याच्यावर तडजोड होऊ शकली नाही तर मात्र असा खटला पुन्हा न्यायालयामध्ये वर्ग करावा लागतो. कारण तडजोड झाल्याशिवाय लोक अदालत निर्णय देऊ शकत नाही. जे कायमस्वरूपी अदालतमध्ये नंतर आपण करेक्ट केलं आहे. तर कायमस्वरूपी लोक अदालतही वाचून घ्या, ज्यामध्ये तडजोड होण्याची गरज नसते. तथ्यांच्या आधारावरही कायमस्वरूपी लोक अदालत निर्णय देऊ शकते. पण इथं मात्र आपल्याला लोक अदालत विचारले तर तडजोडीच्या आधारावर दिलेला निर्णय अंतिम असतो आणि दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतो. फोर्थ काय म्हटलंय? लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. आपल्याला माहित आहे कारण दिवाणी प्रक्रिया संहिता जी आहे आपली
8ची त्या अंतर्गत आपण लोक अदालतला दिवाणी न्यायालय मानतो. दिवाणी न्यायालय मानतो म्हणजे काय, तर कोणाची साक्ष घेण्याचा, कागदपत्र मागवण्याचा वगैरे ते आपल्याला माहिती आहे की हा अधिकार त्यांना असतो आणि त्यांनी दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समानताला मानण्यात येतो. तर इथं काय कळालं आपल्याला, 1987 कायद्यानुसार लोक अदालतला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांवर बंधनकारक निर्णय अंतिम असतो आणि दिवाणी न्यायालयाचे त्यांना अधिकार असतात. आता ही जी काही लोक अदालत आहे, जी आपण गांधीजींच्या तत्वावर म्हटलो, ती कुठला, तर डीपीएसपी 39A ची अंमलबजावणी करतं किंवा हे आर्टिकल इथं फुलफिल होत आहे. कारण आपण 39A मध्ये काय म्हटलोय, आपण गरिबांना मोफत आणि निशुल्क सेवा देणं, कायदेशीर सेवा देणं म्हटलेलं आहे. तर ते हे अंतर्गत आपण अचीव करू शकतो, म्हणून हे DPSP 39A ला अचीव करण्यासाठी उपयोगी येतं. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे आजचा. काय म्हणताय की राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या म्हटले त्यांनी. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये झाली. तर हे सेंटेन्स तुम्ही वाचून घ्या. आपण काय करू, राज्य पुनर्रचना आयोगाची एक टाइमलाईन किंवा राज्य पुनर्रचना आयोग येण्याआधी भाषावर प्रांतरचना जेव्हा आली होती, भाषावर प्रांतरचना आणण्यासाठी जे काही आयोग आले होते त्यांच्याबद्दलची एक लिंक बघून घेऊया आणि मग रिटर्न ह्या क्वेश्चनकडे येऊया, बघूया आपल्याला सॉल्व्ह करता येतं का. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा भारतामध्ये भाषावर प्रांत रचनेची मागणी होत होती, तेव्हा पहिला आयोग कुठला आला होता, तर पहिला आयोग आला होता SK दार आयोग. तर हा आपल्याला माहिती आहे. यांच्या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण SK दार आयोग कधी आला होता, जून मध्ये आला होता आणि हा आला होता 1948 ला. तर 1948 ला SK दार आयोग हा पहिला आयोग स्थापन केला होता. याने ह्याच वर्षी म्हणजे 1948 लाच जून नंतर डायरेक्ट डिसेंबर मध्ये यांनी अहवाल दिला. त्याच वर्षी 1948 ला जून मध्ये स्थापन झालं आणि डिसेंबर मध्ये यांनी अहवाल दिला. परंतु यांनी काय केलं होतं, आपल्याला माहिती आहे भाषावर प्रांतरचने नाकारली होती की भाषांनुसार राज्यांची निर्मिती व्हायला नको असं यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे फारच गदारोळ झाला आणि त्यामुळे लगेचच डिसेंबर 1948 मध्येच, म्हणजे ज्या वेळी SK दार यांनी अहवाल दिला होता डिसेंबर 1948 ला, त्याच डिसेंबर 1948 मध्ये लगेचच JVP कमिटीची स्थापना करण्यात आली. आणि JVP कमिटी काय होती माहिती, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या ह्या समितीची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 1948 लाच स्थापना करण्यात आली. मग डिसेंबर 1948 ला जेव्हा JVP समिती आली, त्यांनी आपला अहवाल नेक्स्ट इयर 1949 ला एप्रिलमध्ये दिला होता. एप्रिलमध्ये नेक्स्ट इयर 1949 ला दिला त्यांनी. मग दोन आपण समित्या बघितल्या, SK दार समिती जी जून 1948 मध्ये आली, त्याच वर्षी लास्ट मंथमध्ये डिसेंबरमध्ये त्यांनी अहवाल दिला, डिसेंबर 1948 ला. डिसेंबर 1948 ला लगेचच JVP समिती आली आणि त्यांनी नेक्स्ट इयर 1949च्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा अहवाल दिला. आणि नंतर याच्यानंतर काय झाली होती घटना, तर ऑक्टोबर 1953 ला आपल्याला माहिती आहे आंध्र राज्याची निर्मिती झाली होती. ऑक्टोबर 1953 ला आंध्र राज्याची निर्मिती झाली का, तर आपल्याला ती टाइमलाईन माहिती आहे की पोटी श्रीरामुलू हे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती स्थापना झाली. तर ती सगळी टाइमलाईन हे माहिती आहे. इथं महत्त्वाचं घेण्याचं काय आहे, ऑक्टोबर 1953 ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाल्यामुळं पुन्हा एकदा भाषावर प्रांत रचनेची जी काही मागणी होती ती वाढली आणि त्यामुळं डिसेंबर 1953 ला, ह्याच वर्षी ज्या वर्षी आंध्र प्रदेशची निर्मिती झाली त्याच वर्षी लास्ट मंथमध्ये डिसेंबर 1953 ला जो काही आता आपण बघत आहोत राज्य पुनर्रचना आयोग म्हणजेच कुठला, फाजल अली आयोग, त्याची स्थापना झाली. तर आपल्याला काय माहित झालं इथं, डिसेंबर 1953 ला फाजल आयोगाची स्थापना झाली डिसेंबर 1953 ला. ह्या फाजल आयोगामध्ये 2 सदस्य होते. कुठले 2 सदस्य होते, एक होते KM पन्नीकर आणि दुसरे होते HN कुंझरू. तर हे सदस्य होते HN कुंझरू. हे सदस्यांची नावं लक्षात राहिली पाहिजे. डिसेंबर 1953 मध्ये, ज्या वर्षी 1953 ला आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली ऑक्टोबरमध्ये, आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये फाजल अली आयोग, ज्याला आपण राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो, त्याची स्थापना झाली. या फाजल अली आयोगामध्ये 2 सदस्य होते, KM पन्नीकर आणि HN कुंझरू, हे 2 सदस्य होते. ह्या आयोगाने आपला अहवाल कधी दिला होता, सप्टेंबर 1955 मध्ये हा अहवाल दिला होता, म्हणजे 2 वर्षानंतर. कारण बघा, डिसेंबर
1953 मध्ये स्थापना आणि सप्टेंबर 1955 मध्ये अहवाल. 2 वर्षानंतर यांनी आपला अहवाल दिला होता. हा अहवाल 1956 ला मंजूर करण्यात आला. 1956 ला. 53 मध्ये स्थापना झाली, 55 मध्ये अहवाल दिला होता 2 वर्षांनी आणि त्याच्या नेक्स्ट इयर 1956 ला ऑगस्ट महिन्यात आय थिंक हा मंजूर झाला होता. लक्षात ठेवण्याची डेट काय आहे तर 1 नोव्हेंबर 1956 ला हा अंमलात आला होता. हा जो काही अहवाल होता तो अंमलात आला होता. म्हणजेच आपल्याला काय कळालं इथं 4 डेट्स माहीत असायला हव्यात आपल्याला. पुन्हा एकदा बघूया आपण 4 डेट्स कुठल्या. डिसेंबर 1953 मध्ये फाजल अली आयोगाची स्थापना किंवा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना. सप्टेंबर 2 वर्षानंतर 1955 मध्ये यांनी अहवाल सादर केला. 1956 मध्ये अहवाल मंजूर झाला आणि सर्वात महत्त्वाची तारीख 1 नोव्हेंबर 1956 ला हा अंमलात आला आणि 1 नोव्हेंबर 1956 ला भारतामध्ये काय निर्माण झाले 14 राज्य निर्माण झाले आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले आहेत. तर ही सगळी टाइमलाईन आपण बघितली आहे. आता आपण आपल्या क्वेश्चनकडे जाऊया. काय क्वेश्चन आहे राज्य पुनर्रचना आयोग म्हणजे जो आता आपण फाजल अली आयोग बघितला आणि कायदा याबाबत खालील विधाने विचारात घ्या असं त्यांनी म्हटले. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली गेली होती. आपल्याला माहिती आत्ताच बघितलं हे सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली हे होते हेही बरोबर आहे आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य हे HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. तर हे चुकीचे आपल्याला माहिती आहे की कोण होते पन्नीकर आणि पुंजरू हे त्याचे सदस्य होते. तर ब हे सेंटेन्स तर चुकीचं झालं आपलं. थर्ड बघूया आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. तर माहिती आपल्याला 2 वर्षानंतर सप्टेंबर 1955 ला हा सादर झाला होता. इथं 54 म्हटले म्हणजे हाही सेंटेन्स चुकीचा आहे. थर्ड राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला होता. आपल्याला माहिती की 1956 ला मंजूर झाला होता. एक्झॅक्ट डेट माहित नाही आपल्याला पण 1956 ला मंजूर झाला होता हे माहिती आहे म्हणून हे सेंटेन्स आपण जरा वेळ ठेवूया. लास्ट सेंटेन्स बघूया राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. तर हे चुकीचे आपल्याला माहिती आपण तारीख बघितली होती काय 1 नोव्हेंबर 1956 ला अंमलात आला होता आणि त्याच दिवशी आपल्याकडे 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश म्हणजे टोटल 20 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आपण तयार केले गेले होते. म्हणजे 1 जानेवारी ही तारीख दिली आहे तर हे चूक आहे. म्हणजे आपल्याला काय कळालंय ब क आणि इतर चुकीचंच आहे. तर आपल्याला विचारलं योग्य विधान तर ज्यामध्ये ब क टाईप असतील हे गेलं ब क ब चुकीचे तसंही लास्ट ऑप्शनच उरतो आपल्याकडे अ आणि ड. म्हणून आपल्याला ड ची जरी एक्झॅक्ट तारीख माहीत नसली कारण आपल्या कुठल्याही रेफरन्स बुकमध्ये ही 31 ऑगस्ट असं मी बघितलं नाही असेलही कदाचित कुठे. तर 1956 हे लक्षात राहिलं होतं की त्या राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 ला मंजूर झाला होता आणि 1 नोव्हेंबर 1956 लाच तो अंमलात आला होता. तर ती 31 ऑगस्ट तारीख आहे. तर ड ही आपलं बरोबर आहे आणि आपला ऑप्शन नंबर 4 हा याचा होतो. तर हे झालेले आहेत आपले पॉलिटीचे लास्ट इयरच्या प्रिलिमचे 2019च्या 15 क्वेश्चन्स आपले कंप्लीट झाले आहे. आता आपण 2018च्या प्रिलिम्सचे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर पासून बघूया.